मथुरा नगरीत कंस नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो बलाढ्य, पराक्रमी, पण अत्यंत क्रूर होता. तो लोकांवर अत्याचार करीत असे. लोक त्याच्या भीतीखाली जगत होते. कोणीही त्याला विरोध करू शकत नव्हते. याच कंसाला देवकी नावाची बहीण होती. तिच्यावर कंसाचे जीवापाड प्रेम होते. या त्याच्या लाडक्या बहिणीचे यदुवंशी वसुदेवाशी विवाह ठरला. विवाहप्रसंगी कंसराजा अतिशय आनंदी होता. विवाह सोहळा थाटामाटात पार पाडला. संपूर्ण मथुरा आनंदाने सजली होती. लग्नाची मिरवणूक निघाली. आपल्या लाडक्या बहिणीची सासरी पाठवणी करण्यासाठी कंस स्वतः रथ हाकत होता. लोकांनी दुतर्फा गर्दी केलेली होती. फुलांचा वर्षाव होत होता. ढोल, ताशे, शहनाई, नगारे यांच्या आवाजात मथुरेचे रस्ते दणाणून गेले होते. वासुदेव, देवकी आणि राजा कंस अतिशय आनंदी दिसत होते. पण अचानक आकाश काळ्या ढगांनी व्यापलं. विजा कडाडू लागल्या. सगळेच जण आकाशाकडे आश्चर्याने पाहू लागले. आणि तेव्हाच आकाशवाणी झाली. अरे अत्याचारी कंसा, ऐक! तुझा अंत जवळ आला आहे. तुझी बहीण देवकी तिच्या 8व्या अपत्याच्या हातून तुझा नाश होईल. तोच तुझा संहार करेल. आकाशवाणी ऐकून कंसाच्या हातातून रथाची लगाम सुटली. आत्तापर्यंत हसरा, अभिमानी, भावनेने भारावलेला कंस क्षणात बदलला. त्याच्या चेहऱ्यावर दहशत, मग राग आणि शेवटी निर्दयीतेचे सावट पसरले. त्याचे डोळे लाल झाले. त्याने रथाच्या लगामाला हिसका दिला आणि रथ थेट राजमहालाच्या अंधाऱ्या दगडी भिंतींनी वेढलेल्या तुरुंगाकडे जाऊन थांबला. कंस देवकीला म्हणाला, देवकी, तू माझा विनाश ठरणार असशील तर मी तुला आताच संपवतो. वसुदेव शांत पण ठाम आवाजात कंसाला म्हणाला, हे कंसा, तू देवकीला मारू नकोस. मी वचन देतो, जेव्हा जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हा ते मी स्वतः तुला देईन. पण निरपराधी बहिणीचं रक्त तुझ्या हातांना लागू देऊ नकोस. कंस वसुदेवाला म्हणाला, ठीक आहे, मी तुझं वचन मानतो. देवकीला मी आता मारणार नाही, परंतु तुम्हा दोघांना तुरुंगातच राहावं लागणार. कंसाने ताबडतोब सैनिकांना हुकूम दिला. देवकी आणि वसुदेव यांना लोखंडी साखळ्यांनी बांधलं गेलं. दोघांना राजमहालाच्या अंधाऱ्या तुरुंगात डांबण्यात आलं. लोखंडी गजांचे दरवाजे बंद झाले. सैनिक बाहेर पहारा देऊ लागले. आता देवकी व वसुदेव कैदी झाले होते. काही दिवसातच तुरुंगाच्या अंधाऱ्या दगडी भिंतींमध्ये देवकीचं पहिलं अपत्य जन्माला आलं. देवकीने त्याला कुशीत घेतलं. डोळ्यात अश्रू होते, पण मनात अपार माया होती. कंसाला ही बातमी कळताच तो तुरुंगात धावला. कुठलाही विचार न करता त्याने बाळाला देवकीच्या कुशीतून हिसकावून घेतले. देवकीने त्याची खूप विनवणी केली, मनधरणी केली, परंतु कंसाने त्या बाळाचा वध केला. देवकी प्रत्येक वेळी बाळाला जन्म द्यायची. बाळ जन्मता क्षणी क्रूर, निर्दयी कंस त्या प्रत्येक बाळाला निर्दयपणे मारायचा. 6 निरागस जीव निर्दयी कंसाच्या हातून नष्ट झाले. 7व्या बाळाच्या वेळी दैवी चमत्काराने संकर्षणातून तो गर्भ रोहिणीच्या उदरी हलवण्यात आला. देवकीच्या पोटी 8वं बाळ जन्माला आलं. देवकी वसुदेव चिंतित होते. बाळाच्या तेजोमय प्रकाशाने संपूर्ण तुरुंग उजळून निघाले. त्याचवेळी वसुदेवाच्या हातातल्या बेड्या निखळून पडल्या. पहारेकरी गाढ झोपी गेले. कृष्णाने आपले विश्वरूप दर्शन आईवडिलांना दिले. त्यांना आश्वस्त केले आणि पुन्हा बाळरूपात आला. देवकीने बाळाला व्यवस्थित टोपलीत ठेवले. टोपली घेऊन वसुदेव निघाला. मुख्य तुरुंगाचेही पहारेकरी निद्राधीन झाले होते. दरवाजा उघडला गेला. वसुदेव बाहेर पडला. वसुदेवाला बाळाला घेऊन यमुनेपार गोकुळात नंदाघरी जायचे होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. यमुनेला पूर आला होता. अशा परिस्थितीतही वसुदेव यमुनेच्या डोहात बाळकृष्णाला घेऊन उतरला. यमुनेचे पाणी वाढतच होते. पाऊस धो-धो पडत होता. बाळकृष्णाच्या रक्षणार्थ शेषनाग आपला फणा उभारून छत्र धरून उभा राहिला. नदीच्या पुराचे पाणी बाळाच्या पायाला लागताच काय आश्चर्य, यमुनेमध्ये पायवाट तयार झाली. दोन्ही बाजूला पाण्याची भिंत तयार झाली. वसुदेव झपझप यमुनेच्या डोहातून चालू लागला. तो गोकुळात पोहोचला. गावात मंद प्रकाश पसरला होता. गाव झोपी गेला होता.
वसुदेव बाळकृष्णाला घेऊन नंदा घरी आला. नंदा यशोदेच्या घरीही लहान मुलगी जन्माला आली होती. यशोदा बाळाला कुशीत घेऊन गाढ झोपी गेली होती. नंदाने बाळकृष्णाला यशोदेच्या कुशीत झोपवले. आपली मुलगी वसुदेवाला दिली. वसुदेव पुन्हा नदी पार करून मथुरेत आला. पहारेकरी झोपलेलेच होते. पुन्हा तुरुंगाचा दरवाजा आपोआप उघडला गेला. वसुदेवाने मुलीला देवकीच्या कुशीत दिले. त्याच्या अंगावर पूर्ववत बेड्या आल्या. पुन्हा तुरुंगाचे दरवाजे बंद झाले. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने पहारेकऱ्यांना जाग आली. त्यांनी धावतच जाऊन कंसाला बातमी दिली. कंस धावतच तुरुंगाकडे आला. त्याने देवकीच्या कुशीतील बाळाला हिसकावून घेतले. जन्माला आलेले बाळ मुलगी आहे हे समजताच तो जोरजोरात हसू लागला. तिला मारण्यासाठी तो तिला आपटणार एवढ्यात ती मुलगी त्याच्या हातातून निसटली आणि ती उंच उडाली व तिने आपले दैवी रूप धारण केले. ती कंसाला म्हणाली, अरे कंसा, तुझा मृत्यू अटळ आहे. तुझा संहार करता गोकुळात वाढत आहे. ही वाणी ऐकून देवी अंतर्धान झाली. हे विस्मयकारी दृश्य पाहून कंस भयभीत झाला. गोकुळात नंदराजा व यशोदेच्या घरी कृष्ण जन्मोत्सव साजरा होत होता. सगळे गोकुळ निवासी कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यासाठी गोकुळात एकत्रित झाले होते. गोकुळात लहान थोरांचा आनंद उसंडून वाहत होता. नाच, गाणी, रासलीला मध्ये सगळे रंगून गेले होते.